मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. पहाटे 5ला उठले, लाडूला दूध दिलं, मी सुद्धा गरम पाणी पिले. त्यानंतर मग समर्थला शाळेला पराठा पाहिजे होता ते बनवून दिला. आणि हे जाऊबाईच्या माहेरवरून आलेले आहेत द्राक्षे, जे की जर त्या वर्षी येते त्यांच्याकडे बागा आहेत. आणि ते आहो म्हणत होते की माहेरून द्राक्ष आलेत, पूर्ण घडच एकदाच खाऊन टाक. आणि त्यानंतर मग राधा आम्ही सगळे ट्युशनला सोडायला गेलो. आणि आपल्या घराची पूर्ण पॅकिंग चालू आहे की आपल्याला घर हे बदलायचं आहे. गेल्या 8-9 महिन्यापासून होतं. आहोने मला 1000 वेळा म्हणलं असेल की आपण हे घर खाली करू, दुसरी रूम बघ. तरीही मी तसंच 8-9 महिने ढकललं. पण शेवटी कसं असतं माहिती आहे का, 1000 वेळा म्हणल्यावर एकदा तरी आपण मनावर घेतो. आणि शेवटी आम्ही निर्णय घेतला दोघांनी मिळून की रूम खाली करायची. अशा काही गोष्टी आमच्यासोबत घडल्या की कधी आम्हाला स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं. त्या कारणामुळे आम्ही ह्या रूम आता सोडत आहोत. तर दुसरी छान अशी एकदम मस्त रूम भेटलेली आहे. आहोंला माझ्यापेक्षा जास्त आवडली, त्यामुळे आम्ही झटकीपट निर्णय घेतला. आणि गेल्या 15 दिवसापूर्वीच आम्ही रूम घेतलेली होती. पण काही कारणं होती, आहोंला कामं ते होते, म्हणून आम्ही आज खाली करतोय. तर दीदी आम्हाला मदत करण्यासाठी गावाकडून आले. समर्थ, सम्राट, कपाट सगळं आम्ही आता व्यवस्थित सगळी पॅकिंग चालू आहे. दुसऱ्या घरी जायचं म्हणले की थोडं साहित्य नाही आहे. 1 BHKमध्ये भरपूर असं माझं साहित्य होतं. तर मोठ्या बॅगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला.